कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जोरदार टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलताना आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईसाठी अमित शहा जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। तसंच त्यांच्या पक्षाला परदेशातून निधी मिळत असल्याचे आरोप होत असतील तर गृहमंत्री म्हणून ती सुरक्षा यंत्रणांचीच चूक असल्याचं म्हणत तुम्ही चाणक्य कसले हे तर तुमचं अपयश आहे असा थेट निशाणा दिपके यांनी साधला। यावेळी त्यांनी भाजपकडून ऑफर आल्याचा दावाही केला, मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट करत धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, पोलिसांची भूमिका आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही अभिजित दिपकेंनी टीका केली आहे। या सर्व आरोपांवर संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मला तर वाटतं अगदी केलंच पाहिजे, कारण की दुसरा एक प्रश्न हा पण येते की कॉक्रोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते। तर माझ्या मनात असा प्रश्न येतो, अमित शहा असताना हे सगळं शक्य कसं काय झालं? हे तर मग अमित शहाचं फेलियर आहे। जर आम्हाला बाहेरून फंडिंग येते किंवा कॉक्रोच जनता पार्टी बाहेरून चालतीये तर मग हे तर गृहमंत्र्यांचं फेलियर आहे। चाणक्य कसले मग तुम्ही असताना जर बाहेरून फंडिंग येते किंवा बाहेरून चालवण्यात येते मग तर तुम्ही स्वतः फेल झाले आणि तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। आणि 20 तारखेला ज्या प्रकारे विद्यार्थ्यांचं रक्त वाहण्यात आलं जंतर मंतरवर दिल्ली पोलीसच्या हातातून, ते अमित शहाच्या ऑर्डर शिवाय दुसरं कोणाचा ऑर्डर नसणार।